चला मित्रांनो, आपण खूप दिवसांनी व्लॉग चालू केलेला आहे आणि आपण चाललो आज फिरायला. इकडे काका पूजा करतात गाडीची आणि आपल्याला आपला मित्र सोडायला आलाय प्रकाश. पाक्या येत ना आमच्याबरोबर फिरायला. सॉरी ब्रो, नेक्स्ट टाइम या आमचं मितेश, शरद, सुशील, भरत आम्ही चाललोय. चला मित्या कसं वाटतंय भावा? मस्त वाटते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. ओम साईराम. जय साईराम. चला, अशा प्रकारे आपला आता प्रवास चालू होणार आहे. पहिलं तर म्हणजे आम्ही जाणार आहोत ते म्हणजे दगडूशेठ हलवाईला गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ते म्हणजे सिंहगडावरती. चला भेटूया आपण पुढे. चलो भाई लोक, चालीला जायचं आपला कितवा किल्ला? आपला गड असेल मला वाटतं आठवा. आम्ही आता कुठं थांबलो हे पण दाखव. राजा नाही, मम्मी ब्लॉग बघते नाही. मित्रांनो, फायनली आपण पुण्यात पोचलोय आणि आपली गँग सुद्धा रेडी झाली. आम्ही फ्रेश झालोय आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे मंदिराच्या दिशेला. मंदिरात जाऊ, आपण दर्शन घेऊ. चला. पुणे फिरायला आलेले आमचे मित्र. पकोडी डार्लिंग, आय मिस यू. मित्रांनो, सहर्ष स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा हो स्वप्नील साठले. आमचा बॉडीगार्ड आहे म्हणजे आमचा काळा टिक्का. मित्र, आपण फायनली दर्शन घेतलंय. हे बघा, आणि इकडे तुम्हाला बाप्पा दिसतील. हे बघा, आम्ही दर्शन घेतलं. आतमध्ये काही शूट करता येत नाही आणि इकडे आपल्या मित्रांचा फोटोशूट चाललंय. आम्ही दर्शन वगैरे घेतलं. चला आता पुढच्या लोकेशनला जायचं. राजा, कुठचं आहे पुढचं लोकेशन? शनिवार वाड्याला चाललंय. चला मित्र, आता आपण चाललोय लाल महलला. चला आतमध्ये जाऊन बघूया काय. मित्र, लाल महल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाशी संबंधित एक ऐतिहासिक वास्तू आहे. इसवी सन 1630 मध्ये शहाजीराजे भोसले यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी हा महल बांधण्यात आला. तसेच इसवी सन 1663 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे याच लाल महलमध्ये छाटली होती. मित्र, आपण आता शनिवार वाड्यात आलेलो आहोत. आता इकडे सुद्धा थोडंसं फिरू. शनिवारवाडा हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे. याचे बांधकाम इसवी सन 1732 मध्ये बाजीराव पेशवे यांनी केले. हे मराठा साम्राज्यातील पेशव्यांचे मुख्य निवासस्थान होते. 1828 मध्ये लागलेल्या आगीत वाड्याचा मोठा भाग नष्ट झाला, परंतु आजही त्याचे अवशेष मराठा इतिहासाची साक्ष देतात. वाड्याला 5 भव्य दरवाजे आहेत. त्यापैकी दिल्ली दरवाजा हा सर्वात मोठा आणि मुख्य प्रवेशद्वार आहे. मित्र, आम्ही तिकीट काढले 20 रुपये आतमध्ये आलो शनिवार वाड्यात फिरायला. आणि आपले मित्र परिवार. आमचा एक मित्र गेला, त्याला कंटाळा ऍक्च्युली त्याची झोप नाही झाली. खरं तो का गेला? 20 रुपयासाठी. त्याच्या भावाच्या अकाउंट मध्ये 20 रुपये होते म्हणून एकच जण आलाय आतमध्ये. हे काय?
कन्स्ट्रक्शन बघा इकडचं जुन्या पद्धतीचं पूर्ण. राजा येतोय चल. सो फायनली मित्रांनो आपण वरती आलो पहिलाच मजला काय बोलतो त्याला काय बोलू शकतो. आणि हे बघा वरच्या मजल्यावरती आलोय आपण. आता पुढून आपण राऊंड मारून त्या बाजूला जाऊ. हो चला भुयारी मार्गातून खाली. हे खाली बघा रे जाम पायरे हे उंच आहेत. इथून पण आहे खाली जायला पण आपण वरती जाऊ. इकडे जाऊन नाही देत वाटतं या बाजूला. चला वा हेच लोकेशन बघायचं होतं आपल्याला. या मेंटेन ठेवलं त्यांनी. कसा वाटला शनिवारवाडा फिरून? एक नंबर. शनिवारवाडा फिरून कसा वाटला मित्रांनो? एक नंबर. कोण राहिला रे मागे? हे दोघं आहेत का आता? छाती फुगून चालतो. पोट दाखव. मित्रांनो आमचा शनिवारवाडा फिरून झालाय. आता आम्ही चाललोय ते म्हणजे आमची आता आमची पुढची मोहीम आहे ती म्हणजे सिंहगड. चला पुढचा प्रवास चालू करूयात. मित्रांनो सिंहगडावरती आपण चाललो आणि इकडे ट्रॅफिक बघा किती. गाड्याच्या रस्त्यावरती ट्रॅफिक आहे. आमची गाडी मागच्या बाजूला राहिली आणि आम्ही चालत चाललोय पुढे. राजा इकडून. सो मित्र सिंहगडाच्या वरती आपण आलो. हा पहिला दरवाजा लागेल आता. पण आम्ही इथं बसलो आहे भरत आणि मी. कारण की आमचे मित्र येत आहेत अजून त्यांची काही गाडी आली नाही. कारण खूप खाली खूप ट्रॅफिक आहे. बघू आता ते येतील तेव्हा आम्ही गड चढायला घेऊ. सो मित्र आपण पुणे दरवाजाजवळ पोचलेलो आहोत. आपले मित्र काय अजून आलेले नाहीत पण आपण ट्रेकिंग चालू केलेली आहे. चल भाऊ चल. कसं वाटतं रे आपण दोघंच ट्रेकिंग करतो. आपली पब्लिकच आहे. आमची मित्रांची गाडी खालीच आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यात आणि आम्ही आलोय पुढे. रेंजमुळे थोडं जरा नेटवर्क पण नाही इथे. चला मित्र आपण पुणे दरवाजा 2 नंबरचा पुणे दरवाजा तिथे पोचलो आहे. भरत आणि मी वाट बघतोय आमच्या मित्रांचे. मित्र काही येत नाहीत आमचे. चला असं करत राजा आपण गड पूर्ण करू. तरी येणार नाही. चल जाऊ पुढे. वाटतं राजा मलाच नाही माहिती. हे बघा जवळपास आपण किल्ल्यावरती आता चढलो आहे. इकडं भरत नेटवर्क शोधतोय. नेटवर्क येत नाही आहे. आणि 2 मित्र गायब झालेत अजून आपले. चला यांच्याबरोबर आता पुढचा प्रवास करू. आपल्याला इकडं वरती जायचं आहे आता. मित्रांनो सिंहगड किल्ला हा पुणे शहराजवळील एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी याचे नाव कोंढाणा असे होते. इसवी सन 1670 तानाजी मालुसरे यांनी शूरपणे लढून हा किल्ला जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले. वाजत होती. तोफखान्याच्या दिशेला चाललोय. इकडे तोफखाना आहे आणि आता सगळे आमचे मित्र आलेले आहेत. सगळेजण भेटलेत. चुकामुक झाली होती. सगळेजण पुन्हा एकत्र आलेलो आहोत. या तोफखान्यामध्ये जाऊ. वा मस्त रे थंड इकडे वातावरण. असंच चल चल मित्रा हे वरती एक तोफ आहे. मित्रांनो आता आपण हा पॅच चढणार आहोत. आपलं कसं विषय बुट मी पण नाही घातले बुट. हो रे खतरनाक रे साई. स्नॅप टाक लवकर.
तोफ बघा, एक आवाज येतो, कसा आवाज येतो, तांब्याचे चाक बघ. ये बाहेर बसलाय बघ कुठं, भाई रिस्क नको घेऊ. वरती फुल नेटवर्क आहे, टॉवर मग किती आहेत? हा अरे फुल आहे जिओला बघ. फायनली मित्र आपण वरती आलेलो आहोत. हे बघा आजचा क्राऊड बघा किल्ल्यावरती. चला पुढे जाऊत. अबा इथे लिहिलंय मग मी त्या वाच. मित्रांनो अक्षरशः पुरा थकलेत. मित्र आपण आलोय तानाजी मालुसरे यांचा हा लढाईच्या दरम्यान जो गमावला होता ती जागा. हे बघा नाही पुढे जातच नाही मी. तू नको शिकू मला. दोनागिरी कडा, सुभेदार तानाजी कडा. चला त्या बाजूला जाऊया. हे सतीश चल इकडे. ते काय इकडे आहे, कुठे दिलाय? हा मी असं जाऊ ना. चला मित्रांनो आपण चाललोय ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे ज्या द्रोणागिरी कड्यावरून चढले त्या ठिकाणी जाणार आहोत. चला. तानाजी मालुसरे यांनी इसवी सन 1670 मध्ये कोंढाणा किल्ला म्हणजे आत्ताचा सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी अत्यंत धाडसीने लढाई केली. किल्ला अभेद असल्याने त्यांनी रात्रीच्या वेळी कड्यावर चढाई केली. परंपरा कथानुसार यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने दोर लावून मावळे किल्ल्यावर चढले. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर तानाजी आणि मोगल सेनापती उदयभान राठोड यांच्यात भीषण युद्ध झाले. युद्धात तानाजींची ढाल तुटली तरी त्यांनी शौर्याने लढत राहिले. या लढाईत त्यांना वीरमरण आले, परंतु मराठ्यांनी किल्ला हा जिंकला. मित्र आपण आता पोहोचलोय ते म्हणजे तानाजी गडाच्या जवळ. हे बघा मित्र आपण चाललोय. जय जय जय. जय. इथं खायचं का जेवण? ही काय काय पान बी नाही सगळं आहे रे. चला मित्र जायची वेळ जाईल. भरत तुझे कोण आले बघ तुझे. जेवलो ना आणि हे कोण इकडे जेवणाची सुद्धा सोय आहे बघा मित्र. इकडे बघा भरतने काय घेतले बरं. कशी टेस्ट आहे? खा तू खा पहिले सांगता खाऊन. आणि किल्ल्यावरती बघा फॉरेनर लोक सुद्धा आलेले आहेत ते बघा. मित्र आपण गडावरचं स्पेशल पिठलं भाकर खायला आलोय. हे बघा आपले मित्र इकडे बघा. इकडे त्यांचं छोटंसं हॉटेल आहे आणि आम्ही
चला पुढे बसू. कुठेतरी टेबलवरती नको, चटेवर बसू. ते बघा तिथे बसायला झाडाखाली. हे बघा इकडे बसलेले आहे पब्लिक. वरती 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 तर काकू झाडाच्या खाली आपल्याला देत आहेत चटई टाकून. पोरांना एकदम ऑथेंटिक फील पाहिजे गावसारखा. तर टेबलवरती आम्ही बसत नाही, आम्ही डायरेक्ट चटई टाकून बसतोय. काय मी त्या चटईवर बसूया ना मग. हा ना. मित्रांनो या जेवायला आपली डिश पिठलं भात, सॉरी पिठलं आणि भाकरी. ती कांदा भाजी आणि ती चटणी आहे त्यांची. ही बाई रेडवाली चटणी आहे, ही हिरवीवाली ती पण रेडवाली. ठस काय आहे हे खाऊन सांग कशी टेस्ट आहे. ते हे काय पिठलं भाकरी का खा. मी काय बोलतो माहिती का, इथे झोपायचं हा बरोबर बोलतं. मस्त रे. काय कसे झोपायचं असेल तर फुल गावची टेस्ट गावची टेस्ट आहे ना. ओके या खायला. मित्रांनो झाले संध्याकाळचे 6:45. इकडे सतीश दाखवतोय ना. आम्ही काय तुम्हाला दिसणार नाही, पूर्ण काळो काय. माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाले. इकडे पोरं पण आपली निघालेत आता. राजा थंडी लागते का. थंडी खूप लागलेली आहे, लागते. सतीश इकडे मस्त टॉर्च दाखवतोय. सतीश दाखवतो टॉर्च, मी तुमच्यावर मारतो. चला हे बघा भावानं मजा आली का. मस्त पोरं आपले पिठलं भात वगैरे खाऊन मस्त झोपले होते चटई टाकून. ते आत्ता एक अर्धा पाऊण तास आराम केला. सिंहगडला झोपून खास करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हो जॅकेट किंवा चादर कॅरी करून या, कंपल्सरी घेऊन या, कारण की खूप थंडी आहे वरती. 6:45 झाल्या आणि हवा पण नाही तरी सुद्धा एवढी थंडी. इकडचं लोकेशन दाखव सतीश खाली, किती भारी आहे. एक नंबर. नाईट व्ह्यू आता नाईट व्ह्यू चालू होईल आता. आणि मित्रांनो आता आपण चाललोय ते म्हणजे आपल्या घरच्या दिशेला. खूप मजा आली आणि खूप ट्रॅव्हल पण छान झालं आमचं. आता आपला परतीचा प्रवास असेल तर सचिन माझ्यावर लाईट मार, मला दिसत नाही. तर मित्रांनो चला, ब्लॉग आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला सगळ्यांना टेक केअर. बाय बाय. बाय कर सतीश. बाय 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 बाय. हा बाय करा ना भाई. तुमचं चालू यांच्या तोंडावर मारा लाईट. इकडे 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 मी त्या इकडे काय इकडे कोण राहिले का. हाताची घडी सोड आता. 2026चा पहिला ब्लॉग हो ते पण सिंहगड. सिंहगड. चला बाय.